नमस्कार मंडळी. कोल्हापूरच्या खानावळीत मिळतं तसंच झणझणीत सुखं आणि वाफळलेला तांबडा रस्सा आता थेट तुमच्या ताटातच बघूया. अतिशय भन्नाट रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी गॅस पेटवून त्यावर कढई ठेवा आणि आपले खडे मसाले लवंग, दालचिनी आणि तमालपत्र घालूया. हलकेसे भाजून घ्या. आता एक अर्धा बारीक चिरलेला कांदा परतून घेऊयात. एक छोटा चमचा हळद पावडर. हे सर्व परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चिकन घालणार आहोत. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी आज येथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन 5 मिनिटं हळद आणि खडे मसाल्यांच्यावर छान परतून घ्यायचं. मसाल्यांचा खमंग सुवास सुटला की समजायचं चव लाजवाब येणार. काही जण काय करतात की हळदीसोबत लगेच मीठ घालून टाकतात, तर त्यामुळे चिकन व्यवस्थित शिजत नाही, ते वातड शिजतं. त्यामुळे अर्धा शिजल्यानंतर मग आपण मीठ घालणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे चिकनमध्ये लगेच पाणी ओतू नका. त्यावर एक खोलगट प्लेट ठेवा आणि त्या प्लेटमध्ये पाणी ओता. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा. का स्टॉक हवा आहे तितका हळूहळू पाणी ॲड करत जायचं. पण आता शिजलेलं आहे, तर आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. परत चिकन शिजेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात. 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा जिरे, 1 वेलची त्याच्यावर मस्त खरपूस भाजून घ्यायचं. थंड प्लेटमध्ये काढायचा. थोड्याशाच तेलामध्ये 7-8 काजू परतून घ्यायचे. रंग बदलेपर्यंत आपण काजू परतून घ्यायचे. भाजलेले काजू त्याच मसाल्यामध्ये काढून घ्यायचे. तेलामध्ये अर्ध्या वाटीपेक्षाही थोडंसं कमी या पद्धतीचे काप व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने कापून घ्यायचं आणि छान थोडंसं कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. आता हे भाजलेले खोबरे सुद्धा आपण मसाल्यांमध्ये काढून घेऊयात. पुन्हा त्याच तेलामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा. ही थोडा ब्राऊन रंगावर झाल्यावर मसाल्यांमध्ये काढून घ्यायचा. या पद्धतीने हा भाजलेला मसाला आता आपण मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात. मसाला जास्त गरमही परतायचा नाही आहे आणि जास्त थंडसुद्धा करू नका. थोडासा जर गरम असेल तर पटकन मस्त क्रीमी टेक्स्चरमध्ये बारीक होऊन जाईल. 10 ते 12 लसूण पाकळी, 1 इंच आल्याचा तुकडा, फ्रेश ताजी कोथिंबीर. झाकण बंद करून मस्त मसाला वाटून घेऊया. पाच मिनिटे मसाला मिक्सर जारमध्ये फिरवल्यानंतर कोर्स टेक्स्चरमध्ये मसाला तयार होईल. त्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत थोडं थोडं पाणी घालत मसाला एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये आपण मसाला बनवून घ्यायचा आहे. आपण सर्व मसाले भाजून घेतल्यामुळे आपल्याला थोडं पाणी कमी लागणार आहे. कमी पाण्याचा वापर केल्यामुळे मसाल्याची चवही छान राहील आणि ते पांचटही असे लागणार नाही. मस्त क्रीमी टेक्स्चरमध्ये आपला आता मसाला वाटून झालेला आहे. 20 मिनिटे झालेले आहेत, तर एकदा चिकन आपण चेक करून घेऊया शिजले का ते. छान पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त चिकन आपलं शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम ज्युसी आपलं चिकन शिजलेलं आहे. आपल्याला जितका रस्सा हवा आहे तितकं गरम पाणी तुम्ही यामध्ये ॲड करा आणि थोड्या वेळाने चिकनच्या फोडी साईडला प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा पद्धतीने खड्या मसाल्यांचं काम आता झालेलं आहे, तर त्यांना आपण साईडला काढून घेऊयात. मसाला भाजलेल्या कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा खरपूस असा भाजल्यानंतर आपण तयार केलेल्या वाटणामधील अर्धं वाटण यामध्ये आता घालणार आहोत. ज्या कन्सिस्टन्सीमध्ये रस्सा दाटसर हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये मसाला घाला आणि मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं हा मसाला मस्त भाजून द्यायचा आहे. मसाला छान भाजला की चवही छान लागते. त्यामुळे मसाला भाजताना गडबड करू नका. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, तर यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी आपण घालणार आहोत.
मी येथे मोठा 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तर तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही यामध्ये तिखट घाला. असेच 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर मसाला भाजून घ्या, जेणेकरून मसाल्यांमध्ये चटणीचा अर्क छान उतरेल. आता हा भाजलेला मसाला आपण रश्श्यामध्ये घालून घेऊयात. मंद आचेवर 5 ते 10 मिनिटे छान असा रस्सा उकळून घ्यायचा आहे. मसाला परतलेल्या भांड्यामध्ये थोडासा स्टॉक घालून परत हा मसाला आपण रस्स्यामध्ये घालणार आहोत. मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं मसाला छान उकळून घ्यायचा आहे. मसाला छान उकळी फुटल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ चाखून बघायचं आहे आणि त्याप्रमाणे मीठ ॲडजस्ट करायचं आहे. अस्सल कोल्हापुरी तांबडा रस्सा आता आपला तयार झालेला आहे. रश्श्यावरचा कट बघूनच तुम्हाला अंदाज आला असेल की किती छान झाला आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल आपण गरम करून घेऊयात. पण मसाल्यामध्येही कांदा घातलेला आहे, सो आपण येथे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला एक कांदा घालणार आहोत. कांदा भाजलेला आहे तर आपण यामध्ये उरलेलं सर्व वाटण आपण यामध्ये घालणार आहोत. जर तुम्हाला सुक्यामध्ये जास्त ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही रश्श्यामध्ये व सुक्यामध्ये योग्य प्रमाणात मसाला ॲडजस्ट करून घ्या. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला आपण भाजून घेतलेला आहे. तर आता यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी घालणार आहोत. तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही तिखट ॲडजस्ट करा. मंद आचेवर 5 ते 10 मिनिटे हा मसाला आपण चटणीमध्ये भाजून घेणार आहोत. मसाल्याच्या भांड्यामध्ये नेहमीच थोडा मसाला शिल्लक राहतो, तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी घालून ग्रेव्हीमध्ये घालून घ्या. मसाला भाजणंच खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे मसाला भाजायला घाई गडबड काही करू नका. 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. भाजलेल्या मसाल्यामध्ये आता आपण थोडासा रस्सा घालणार आहोत, त्यामुळे ग्रेव्हीची चव द्विगुणित होते. आणि आपलं शिजलेलं संपूर्ण चिकन आपण यामध्ये घालणार आहोत. चिकन हलक्या हातांनी 1 ते 2 वेळा वर खाली करून घ्यायचं आहे. चिकनला जास्त हलवायचं नाही आहे, नाहीतर त्याचे पीसेस कट होऊन जातात. आता यामध्ये फाईनली चॉप्ड फ्रेश ताजी कोथिंबीर घालूयात. 5 ते 10 मिनिटं झाकण न लावता आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे. आजचा आपला बेत एकदम नादखुळा झालाय. चला तर मग जेवणाचं ताट वाढून घेऊयात. हा एकदम रसाळ चिकन बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर आजच बनवा अस्सल कोल्हापुरी खानावळ स्टाईल चिकन सुक्का आणि तांबडा रस्सा. ही रेसिपी आवडली असल्यास पांढऱ्या रश्श्याची रेसिपी चॅनलवर अपलोडेड आहे, तर तीही नक्की बघा.